दरम्यान रामरक्षा आंदोलन देशभर करणार आहे. दिल्ली, काशी, मथुरेला जाणार आहेत अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली. तर भाजपचे आमदार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नियत साफ ठेवा नेहमीच सकारात्मक असतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आज या देशामध्ये रामाच्या देशामध्ये रामच सुरक्षित राहिलेला नाही. रामाची दानपेटी सुरक्षित राहिलेली आहे आणि त्या हेतूनं रामरक्षा आहे. रामरक्षा म्हणजे काय, रामरक्षेचा मंत्र म्हणणं नाही. त्या हेतूनं रामरक्षा आंदोलन माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी देशभरात फुंकलेलं आहे, कारण सगळीकडे सुरू झालेलं आहे. दिल्लीला तर पोहोचणार आहे. आम्ही दिल्लीला पोहोचू, अयोध्येला पोहोचू, काशीला पोहोचू, मथुरेला पोहोचू, काय प्रॉब्लेम आहे. व्यक्तिगत थोडी विरोध आहे आमचा कोणाला, देवेंद्रजींना असेल किंवा चंद्रशेखर बावनकुळे एक चांगले मंत्री आहेत. किमान एक ॲप्रोच, किमान एक सकारात्मकता, अशा पद्धतीनं चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतात, भेटतात, बोलतात, एखाद्या विषय मार्गी लावतात, नाही झालं तरी समजून सांगतात. मला असं वाटतं अशी मंत्र्यांची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणून त्या अँगलने सहज चर्चा निघाली चंद्रशेखर बावनकुळेंचं. तर संजय राऊत साहेब असतील, मी असेल, म्हटलं नाही भाऊ, चांगला माणूस आहे, एवढंच, बाकी काय.